मला तर असं वाटतं कधी कधी मोदक त्यांनी शिकवला होता. ऐकूनच फोन पाडला. नॉर्मल चिकन दाल मोमोज आहेत. मी पण कधी हे ट्राय नाही केलंय, पण ह्या वेळेस खाऊशी वाटलं म्हणून मागवलंय. तर हे बघा किती वाजलेत नक्की. ओव्हर न ओव्हर खरं सांग कसं आहे. तर आता वेळ आली स्टीम. हे दोघं दिवसभर झाला आमरसच खातात आहेत, दुसरं काय. बघा मी आता स्टीम करायला ठेवलंय. तर हे बघा किती वाजलेत नक्की. 1:45 वाजलेत आणि आता आम्हाला भूक लागली, आवनीला मला. तर आम्ही ब्लिंकिटवरून मोमोज मागवले. हो ना आऊ. तर मी आता बघू, आऊला माझ्या स्टीमवाले आवडतात, त्यासाठी मी स्टीम करायला ठेवणार आहे. तर दाखवते तुम्हाला मोमोज आल्या. हे बघा मी आता स्टीम करायला ठेवलंय. हे मोमोज आल्यानंतर ना दाखवते. तर आवनीचं खेळणं बघा काय चाललंय. हे बघा काय फ्रेंड्स, आता रात्रीचे वाजले तर इकडे दाखव. आणि या दोघी जणी फुल झोपल्यात. माझी झोपेची वाट आहे. थांब बबडू बनवायचेत आपल्याला. हा मिळेल तुला. तर ह्याची रिव्ह्यू पण देणार आहे मी, कसं लागतंय कसं नाही. तू सांग. हे वावचं मोमोज आहे. हो हे फ्राय साठी मी मागवलंय. बोल काय तिला. हे ना नॉर्मल चिकन दाल मोमोज आहेत. मी पण कधी हे ट्राय नाही केलंय, पण ह्या वेळेस खाऊशी वाटलं म्हणून मागवलंय. तर ह्याचे 2 पॅकेट मला बाय 1 गेट 1 फ्री मध्ये भेटले आणि ऑफर लागली म्हणून हे मला 200 ला भेटले. कितीला आहे? 200 ला किती? 20 पीस. 20 असे बाहेर मिळतात 6 पीस. कितीला? 80 ला ना. 8 8 8 16 म्हणजे 12 पीस मिळतात 160 ला. 12. तर टाइम नाहीये, मी लगेच स्टीम करायला ठेवणार. आऊला माझ्या स्टीम आवडतात म्हणून मी तर काय फ्राय पण करून खाल्ली असते. मला आणि रात्रीचं मंचिंग अजिबात नाही आवडत, पण आता यांना काय ठीक आहे. पॅकेजिंग तर खूप भारी आहे, मी व्हिडिओ मध्ये पण बघितलेलं. 1 2 3 4 5 आणि 5 10 असं अजून एक पाकिट आहे का? काय वाव मोमोज तू दार्जिलिंग का बोलली? वाव जाते. हे बघा बॅटरी ठीक आहे. याचं स्टीम होणार का? हो कडकच ना. एक हातात दे मला. हे बघा मित्रांनो, हातात द्या ना डॅड मला एक. थंड हे सगळे आवसाठी ठेवते आणि बाकीचे मी फ्राय करते. म्हणजे मला पण हे आवडतं स्टीम, पण मला फ्राय करायचं म्हणून मी बटर पण मागवले. काही चांगलंच राहिलंय काय? तिकडं कुठं चढती वरती? हे सगळं जवळच्या जवळ होतं म्हणून मला हे स्टीमर वगैरे काढता आलं नाही. जवळच्या जवळ म्हणजे इथलं इथंच होतं हे स्टीमर. नाही तर वरती ठेवायचं असतं तर ह्याने मला रात्रीचं एवढं काढून नसतं दिलं. 2 वाजलेत रे. तेल नाही टाकलं त्याच्यात. बटाटा 2च. दुसरं पुतायचं. हे काय? हॉट रेड चटणी. ह्याचा पण बर्फ झालाय. अगं तू काय मागच्या जानवर डॉम्बरीच्या घरात होती काय?
बरोबर तिच्यात बटर. एखाद्याच्या डोक्यात टाकलं तर लागण झाला मोमोज. अवनीने हा डोंबऱ्याचा खेळ लावलाय. प्राजक्ताने आणलेत मोमोज आणि हे बनवायचं काम चालू आहे. अवनीला पाहिजे पाणी. इथं इडली मोमोज, तिकडं फ्राय मोमोज. तुला काय हे बघा काय काय केले त्यांनी बघा माझं. एक तर ही पोरगी मागच्या जन्मात डोंबरी होती किंवा डिटेक्टिव्ह होती किंवा कुत्र होती. तिला गरम चपातीचा वास. असं केलं ते सॉस मेल्ट झालं. बोट घालून बघा म्हणजे बोट लावून बघा. तर मित्रांनो फुल टाइम ब्लॉगर आम्ही पूर्णपणे मनावर घेतलेलं आहे. कॅमेरा हातात धरायचं काम करतोय. चांगले फ्राय केले माझ्या प्राजक्ता मॅडमनी हे बनवलेलं आहे. आता सगळ्यात पहिले तर मला तर आवडतातच. मला असं वाटतं हा आकाशचा जो रिव्ह्यू असेल ना तो जरा जेन्युइन असेल. आता आहे का नीट पकलंय का? तर आहेच आहे. खायला दे चिकन. जरा पहिले ओव्हर न ओव्हर खरं सांग कसं आहे. मोमोज सारखी टेस्ट आहे. मोमोज सारखी कारण ते मोमोज आहेत त्याच्यामुळे मोमोज सारखी टेस्ट. बघू ना तू काय सांग. कसं आहे मित्रांनो टेस्ट करायच्या आधी मला 2 गोष्टी सांगायच्या. मी सूर्याचा पिक्चर बघितला होता चायनाचा. बोधिधर्म इथनं चायनाला गेले होते त्यांना सगळं शिकवलेलं. मला तर असं वाटतं कधी कधी मोदक त्यांनी शिकवला होता. ऐकूनच फोन पाडला. मोदक त्या लोकांनी काय केलं त्यात तसंच भरून चिकन टाकून मोमोज बनवलेलं आहे असं मला कधी कधी वाटतं. मोदकचा अपमान आहे हा मोमोज. विदाऊट चटणी पण ज्युसी झालाय आतून. तू सांग आता तू खाल्लाय फ्राय हे पण बाहेरचा पण आणि हा पण फ्रोझन मध्ये. गरम आहे. अरे विदाऊट चटणी पण खायचं होता क्या? तुला टेस्ट कळली असती ना. चटणीची टेस्ट वेगळी आहे थोडीशी. ठीक आहे घरी खाण्यासारखं. इकडे बघा ही कशी वेड्यासारखं. आता आम्ही मोमोज खातो आणि नंतर स्टीम साठी तुम्हाला भेटतो परत. नाही म्हणून इकडे बघा काय चाललं. पडतंय सगळ्याच्यातून पाणी. पाणी अरे म्हणजे ज्यूसी येतो. मला वाटलं पाणी सुटलंय मोमोजला. यांचं ह्युमर. चला संपवतो. ठीक आहे तर अवनीचा रिव्ह्यू घेतोय. अवनी कसं आहे? तू मोमोज खाल्ला ना तुला कसं वाटलं ते सांग. खूप छान वाटत. ऐक ना काय किती ओव्हर ऍक्टिंग करतीये. कसं होतं ज्युसी काय खान? खूप ज्युसी. चांगला होता. थांब वेट कर खातो मी. तिखट मध्ये पाडलाय आता तिने. आता वेळ आली स्टीम. हात बघा मम्माला खायचं राहू दे तुला स्टीम देईन माऊ. नाईट 2 PM मोमोज खाताना दाखव. अमूल बटर का टाकलं मला नाही आवडत. यावने असं म्हणते. आता उद्या सेम सकाळी नाश्ता करताना मी बटर यूज करणार आहे. आता मी हिला बघणार. आपल्याला अजून अमूल बटरवाल्यांनी स्पॉन्सरशिपचे पैसे नाही दिले त्यामुळे आपण हे टाकू शकतो. पण ज्यावेळेस पैसे भेटतील तेव्हा म्हणायचं आवडते. ठीक आहे टेस्ट करा चला. अहो करणार आहे टेस्ट बघू. कर ना दोघींनी करून सांगा ना आपल्या आपल्या पद्धतीने. थांब ना काय म्हणणे काय
अशी काय करते? रिव्ह्यू दे, कारण बाहेरनं आणून मम्मानी केलेले आहेत तुझ्या आईने. तू सांग मी आता करू? बघूया. एकदा खाल्लेलं मी कर. अरे ठीक आहे, ओके. तर चांगले आहेत. तर तुम्ही पण मागू शकता रात्री 2 वाजता कधी भूक लागली तर. हो काय, वाव मोमोज कुठे मिळतात? ब्लिंकिट. ब्लिंकिट 200 रुपयाला 20. टॉन्ट आहे का काय मला माहित. मी याला विचारलं राहिलेले करू का फ्राय, तू खाणार आहे का? तो म्हणतो नाही. आणि त्यानंतर तो काय काय बोलला सांगा, काय बोलतं का? आता चालू झालंय. होय, मग तुझं आलंच नाही. बोल. काय नाही, प्राजक्त म्हणले अजून मोमोज खाणार का? मी म्हटलं नाही, मी आमरस करून ठेवलं ना, आता आमरस पिणार आहे. आमरस पुढं काय आहे? मी तुम्हाला दाखवते पातेलं मी केवढा आमरस करून ठेवलाय. हे दोघं दिवसभर झाला आमरसच खातात आहेत, दुसरं काय खातच नाहीये. मला अजिबात गोड आवडत नाही, त्यामुळे मी का सांगतो. हे बघा, एक तर आपण आपल्या घरी त्यांची आपण रिस्पेक्ट करतो, बरोबर. त्यातून जर पाहुणा वर्षातून एकदाच येणार असेल तर आपण त्याला अजून म्हणजे हे काय दखल घ्यायला पाहिजे ना. तर आंबे वर्षातून एकदाच येतात, तर पद्धतशीर खायचे नाही, आमरस करून प्यायचा, ज्याला जसे आवडतात तसे. मला खाऊन नाही देत. हे खावं, सगळ्यांनी खावं थोडं थोडं. आमरस मी अजून 3 फ्राय करते. तुझं काय? तर गाईज मी मम्मा डॅडांना सांगितले माझे मोमोज नका घेऊ. सगळे खाल्लेत आणि माझे गळ्यात पडले. ठीक आहे, चला ब्लॉग एंड करा. चॅनलला जर आमचे जेन्युइन ब्लॉगचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. शेअर करा आणि चॅनलला